गेम ऑन इथे आडिया पंचांचा येतोय रेड सिग्नल इथे. पहिला बॉल इथे फेकला जाईल सुनील या फलंदाजाला. पहिलाच बॉल फेकला आणि पहिल्याच बॉल वरती आलाय भोटा तडाका फटका लांबलचक षटकार. दोन बॉल वरती दोन मोठे फटके पाहायला मिळाले आणि 10 धावा धाव फलकावरती यावेळेस मिस टायमिंग स्टॉक पाहायला मिळतोय परंतु सेफ फटका पाहायला मिळतो आणि तिसऱ्या बॉल मध्ये देखील चांगला फटका पाहायला मिळतो. येतो अजून एक दर्जेदार चौकार. खरं तर एक षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालेत या मॅच मध्ये. खरं तर विचार केला तर आतापर्यंत देखील जर विचार केला तर मित्रांनो आपण पाहतो या 3 बॉल मध्ये 14 धावा गरज गेला. सुनील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग लाईन पाहायला मिळते चॅलेंजर लांबाचीवाडी क्रिकेट संघाकडनं. इथे देखील बिग हिट पाहायला मिळतोय. क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका असणारा ठोकला येथे स्टेटला मारलेला षटकार. खरं तर विचार केला तर भरपूर चांगले मॅच पाहायला मिळेल का. सांबरी बडा चॅलेंजर लांबाचीवाडी या दोन टीम मध्ये भरपूर चांगली लढत पाहायला मिळेल. आणि इथे पुन्हा एकदा बॉल चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल थांबेल की नाही. नाही थांबणार. अजून एक येतोय चौकार. आता मात्र सुनील नावाचं वादळ या मैदानावरती पाहायला मिळतं. प्रत्येक बॉल मध्ये मात्र धावा त्याच्या बॅट्समधून पाहायला मिळतात. आलेले ते 2 षटकार आलेले ते 3 चमकार. आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल मध्ये ही विकेट येईल का. ही विकेट मिळवली तर धाव्यांचं वेग कमी होईल पर्यंत नाही. ही विकेट थांबणार नाही. आणि 5व्या बॉलवरती जसा चौकार आला तसा 6व्या बॉलमध्ये देखील चौकार आलाय. म्हणजे बघा 4 चौकार आणि 2 षटकार. 28 धावा धाव फलकावरती पहिल्याच ओव्हरमध्ये येत्या. पहिल्याच ओव्हरमध्ये 28 धावा. बघा तिथे खूप चांगली सुनीलची बॅटिंग लाईन पाहायला मिळाली. प्रत्येक बॉलमध्ये वेगवेगळ्या दिशेने मात्र टार्गेट केलं. 2 षटकार देखील आले आणि 4 चौकार आले. तिथून पुढे मॅचचा विचार केला 28 धावा धाव फलकावरती गोलंदाज मार्कवरती प्रवीण गोलंदाज मार्कवरती पाहायला मिळतो. इथे दुसरं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती प्रवीणला आता इथून पुढे जर विचार केला तरी एखादा विकेट जरी मिळवावाच लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात. इथून पुढे देखील प्रयत्न भरपूर चांगले केले होते क्षेत्ररक्षणाने पर्यंत उडाया. लाजवाब डाय तिथे मारल्या. कदाचित आजीच 1-2 पाऊल जर हा खेळाडू पुढे धावून आला असता तरी कॅच कॅरी करू शकला असता. परंतु एअरफोर्ट चांगले राहिले. प्रयत्न भरपूर खूप चांगले केले तिथे. आणि इथून पुढे जर विचार केला तर मॅचचा हे मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. यात शंका नाही. अगदी विचार केला तर लांबाचीवाडी टीमचा विचार केला तर ठाणे जिल्ह्यामधून बिलॉंग झालेत.
तर कर्जत तालुक्यामध्ये जबरदस्त मॅच इथे देखील डायरेक्ट हिट मोठी विकेट. ही विकेट कदाचित मिळाली असती. अगदी विचार करत ही मोठी विकेट होती ती जर कदाचित डायरेक्ट हिट लागली असती तर बघा सुनील नावाचं वादळ थांबलं असतं ज्याच्या बॅटमधून 28 धावा आल्या होत्या. कदाचित अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाला ही विकेट मिळवली असते. सस्त्यामध्ये बाद तर करता आलं नसतं परंतु रनआउटची विकेट तरी मिळाली असती तर सुनीलला मात्र डगआउटचा रस्ता पकडावा लागला असता. हॅपटॅकरचा बॉल आणि तो क्षेत्ररक्षक पुन्हा आणि येतोय अजून एक चमकार. ही कॅच पुन्हा एकदा जीवदान सुनील नावाला दिला. अगदी विचार केला तर मित्रांनो बघा जिथे डायरेक्ट हिट लागलं होतं नव्हतं तिथे देखील जीवदान आणि इथे कॅच होती ती देखील ड्रॉप झाल्या आणि याला चमकार येत्या. इथून पुढे जर विचार केला तर ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळत्या. सातत्याने आपण पाहतोय मित्रांनो ही मॅच आणि ही स्पर्धा सातत्याने पाहतोय भरपूर चांगली पाहायला मिळते या स्पर्धा. परंतु ही मॅच देखील एक जबरदस्त सामना पाहायला मिळतो. यावेळेस थोडस पंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिथे. चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शांत गतीने खेळ आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. शांत गतीने चालू सापडा आपण पाहतोय सापडी पडा लांबाची वाडी या दोन टीम मध्ये. इथे बिग हिट पाहायला मिळतोय बॉल थांबणार नाही. ओ यावेळेस बघा कदाचित जर अजून थोडासा बॉल आला असता तर 17 खालचं गडी ना दोना काढला असतं. बॅट मध्ये षटकार आलाय बघा ज्याची कॅच सोडली त्याची रनआउटची विकेट सोडली तिथून पुढे जर पाहायला गेलं तर तिथून धावा भरपूर पाहायला मिळाल्यात आणि इथे अजून एक खराब बॉल पाहायला मिळतोय. इट इज अ वाईट बॉल पाहायला मिळाला आहे. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या 42 42 धावा फलकावरती. यावेळेस विकेट मोठी विकेट पाहायला मिळत्या. सुनील नावाचं वादळ आता मात्र थांबवला. अक्षरशः त्याच्या बॅट्समन 9 बॉल आणि 38 धावांची बादारी पाहायला मिळाल्या आणि तिथून पुढे विचार केला तर सुनीलला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला टोकडीच्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. महेश गोलंदाज स्टॅक वरती पाहायला मिळतोय. खरं तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 42 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 42 धावा फलकावरती पाहायला मिळतात. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. चला स्पीडअप ठेवा गेम कंटिन्यू चालू ठेवा. आतापर्यंत चांगली अशांत गतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस बिग हिट मोठा फटका पाहायला मिळतोय. येतोय लांब लचक सीमा पार दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय टोकडीच्या.
फटका पाहायला मिळाला पहिल्याच बॉल मध्ये. यावेळेस मिस टायमिंग स्टॉक पाहायला मिळतोय. राह्या तिथे प्रयत्न कोणी केला राह्या कदाचित प्रयत्न केले असते तर तिथंचा बॅकअप होतं थोडंसं क्षेत्रक्षणाचं. आणि या बॉलवरती देखील धाबा 2 पाहायला मिळत आहेत. 50 धाबा फलकावरती या पूर्ण टीमची जर विचार केला तर 50 इथे कंप्लीट झाले पूर्ण टीमची. खरं तर लांबाचीवाडी क्रिकेट संघाची. आणि इथून पुढे हा ठोकलेला अजून एक लांबलचक षटकार मोठा फटका पाहायला मिळाला बघा. खूप चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते लांबाचवाडी क्रिकेट संघामध्ये. 17 धावेवरती धनाजी हा फलंदाज खेळतोय. ज्ञानेश्वर क्षमस्वी ज्ञानेश्वर हा 17 धावेवरती नाबाद खेळतोय. 5 बॉलमध्ये 17 धावा त्याच्या बॅट्समधून पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगले मॅच पाहायला मिळत्या. यावेळेस मिस टायमिंग स्टॉक पाहायला मिळालाय. क्षेत्रक्षेका आहे तिथे आणि झालंय काय मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आणि तिथे कॅच देखील ड्रॉप पाहायला मिळाल्या. कदाचित या विकेट या चुका कुठेतरी तुम्हाला टाळाव्या लागतील खरं तर सामरी क्रिकेट संघाला. तिसरे षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती 58 धावा. आणि इथून पुढे जर विचार केला तर षटक संपलंय तिसरं आणि 58 धावा फलकावरती एक गडी बाद. खरं तर प्रथमतः फलंदाजी करत असणारी टीम अर्थात लांबाचीवाडी. अठ्ठावन्न धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जोडी शेवटचं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. किरण गोलंदाज टॅक वरती एका डावखोरा तसा गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज टॅक वरती. खरं तर इथून पुढे जर विचार केला तर आपण पाहू शकाल 59 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस खराब लाईन पाहायला मिळते. खराब बॉल पाहायला मिळतो. 60 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 60 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अक्षरशः विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा सुनीलच्या बॅट्समधून पाहायला मिळाल्या होत्या त्या भरपूर होत्या. यावेळेस देखील चांगला बॉल रिव्हर्स केलेला आहे. सक्सेसफुल देखील ठरला आहे. अजून एक येतोय दर्जेदार चौकार. अगदी विचार केला तर भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. 64 धाव फलकावरती भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. इथे आलाय पुन्हा एकदा एक व्हाईट बॉल. खरं तर विचार केला तर ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका आणि षटकार. यावेळेस देखील बिग हिट पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर सिद्धार्थ आजच्या दिवसामधील हाय स्कोर पाहायला मिळेल. 71 धावा फलकावरती अजूनपर्यंत झाल्यात. टार्गेट आहे का? येस थँक्यू.
74चा हाय स्कोर पाहायला मिळाला होता. आज तो तोडला जाईल का या मॅच मध्ये, इथून पुढे जर विचार केला तर अगदी विचार केला तर इथे धावा घेतली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव या बॉलवरती घेतली जाईल. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अजुडिया इथून पुढे जर विचार केला तर 74चा हाय स्कोर या मैदानावरती झालाय आतापर्यंत, परंतु आज तो तोडला जाईल का? आज तो तोडला जाईल काय? ते मिस टायमिंग स्टॉक पाहायला मिळतोय आणि ते दुसऱ्या आठवड्याला कॅश पकडले आणि फलंदाज झालाय बाद. खरं तर आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि इथून पुढे धाबा किती येतील? नरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक इथे पहिल्या डावामध्ये खरं तर विचार केला तर 74 धाव्यांचा हाय स्कोर इथे आजच्या दिवसामध्ये तोडून टाकलाय. खरं तर चॅलेंजर लांबाचीवाडी क्रिकेट संघाने आणि धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 76 आणि 77 धाव्यांची गरज अर्थात सामरी क्रिकेट संघाला ठोकडीच्या. चला साबरी टीमची संगणक आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. खरं तर 77 धाव्यांचं टार्गेट, 24 बॉलमध्ये 77 धावा बडवायच्या आहेत. इथून पुढे खरं तर विचार केला तर 24 बॉल आणि 77 धावा. खरं तर 2 दिवसामध्ये ज्या धावा पडल्या होत्या त्याचा हाय स्कोर 74 होता, त्या देखील तोडून टाकलाय खरं तर लांबाचीवाडी क्रिकेट संघाने. इथून पुढे जर विचार केला तर ही मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. त्यात खरं तर सामरी क्रिकेट संघाकडला
राकेश आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्कवरती अरुणला पाहतोय. 77चं टार्गेट 24 बॉलमध्ये खरं तर त्याचे चेस केल्या जातील का सामरी क्रिकेट संघाकडनं. जर का या धावा चेस केल्या या मैदानावरती तर मात्र मात्र नक्कीच इथे आपण पाहू शकाल ही टीम भरपूर मजबूत यात शंका नाही परंतु खरं तर आताच्या सध्याला विचार केला तर लांबाची वाडी टीम थोडीशी फॉर्मला पाहायला मिळते परंतु आता गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. डावखुरताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो स्ट्राईक एंडवरती. आतापर्यंत विचार केला तर 77चं टार्गेट आहे 24 बॉलमध्ये. गोलंदाज मार्कवरती अरुण पहिला बॉल इथे फेकला जाईल. यावेळेस ज्या प्रकारची लांबाची वाडी क्रिकेट संघाने सुरुवात केली होती त्या प्रकारची सुरुवात मात्र इथे सामरी क्रिकेट संघाने देखील केली. आलाय षटकार पहिल्या बॉल वरती. ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. एक डावखुराताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच वाटा मॅच पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार. अजून जर विचार केला तर आतापर्यंत इथे या ओव्हरमध्ये ज्या प्रकारच्या 20 धाबा तरी येणं गरजेचं असेल. मी तरी म्हणेन 20 धाबा येणं गरजेचं असेल. ओ यावेळेस रडाय्या पुन्हा एकदा बिग हिट लावण्याचा प्रयत्न होता संपर्क नाही. तिथून पुढे विचार केला तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये या रखरखत्या ट्रॉफी आपण पाहतोय. आकर्षक ट्रॉफ्या जबरदस्त ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. जबरदस्त करत राहा. ही स्पर्धा देखील कमालीची पाहायला मिळते सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये. यावेळेस देखील बिग हिट आलाय. बॉल थांबणार नाही. 3 बॉलमध्ये 12 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते. खरं तर प्रकाश या फलंदाजाची क्षमतावी राकेश या फलंदाजाची अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 2 बॉलमध्ये 2 बिग हिट पाहायला मिळाले. स्टेज वर्ण खरं तर मूळगावचं जागृत देवस्थान अर्थात खंडोबा देवाचं मंदिर देखील इथून या व्यासपीठावरती आपल्या नजरेस येते. त्या देवळाचं देखील दर्शन होत्या. इथे बिग हिट करण्याचा पुढला एकदा प्रयत्न होता प्रयत्न नाही. संपर्क व्यवस्थित नाही. 4 बॉल झाले 2 षटकार आले 2 डॉट आलेत. इथून पुढे अजून एक षटकार आला 2 बॉलमध्ये तर धाबा चांगल्या बी बनेल. इथून पुढून जर 2 बॉलमध्ये अजून एखादा षटकार आला तर मी धाबा चांगल्या बनेल. कदाचित 2 षटकार आले तरी चांगल्या धाबा मी बनेल या मॅच मध्ये. पुढे नाहीचा बॉल आणि थांबणार नाही. आला षटकार. आशिष अमित यावेळेस अजून एक खराब बॉल पाहायला मिळतोय. येतोय व्हाईट बॉल. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. 19 धाबा फलकावरती. लांबाचवाडी टीम बॅटिंग करत होती त्यावेळेस मात्र 28 धाबा होत्या आणि या मॅच मध्ये 19 बनल्या आहेत. अजून शेवटचा बॉल शिल्लक आहेत. अजून धाबा येतील किती या बॉलमध्ये. खरं तर विचार केला तर राकेश आहे स्ट्राईक एंडवरती. त्याच्या बॅट्समध्ये 3 षटकार देखील चांगले पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये काय घडेल. ओ पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न नाही. संपर्क नाही आणि ते षटक संपले. पहिला आणि धाबा फलकावरती 19 धाबा.
पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या होत्या 19 धावा. प्रवीण स्ट्राईक एंडवरती 6 बॉल खरं तर विचार केला तर एकटा राकेश खेळला आणि राकेशनं 6 बॉलमध्ये 18 धावा बनवल्यात. प्रवीणचा पहिला बॉल आणि ते मात्र मोठी विकेट पाहायला मिळते. अगदी पुढे लेन्सचा बॉल होता, या बॉलला बिग हिट करायचा होता परत रोडाय्या. मोठी विकेट पाहायला मिळते. फलंदाज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज पैतराच्या आतमध्ये किरणला पाहतोय. आता 2 फलंदाज डावखुर हाताचे पाहायला मिळतील या शंकाळाय्या. आता मात्र जर इथून जर एखादा फलंदाज बाद झाला तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आगळं वेगळं रसावा लागेल. इथून पुढे लांबाचीवाडी क्रिकेट संघाला परंतु 2 डावखुर हाताचा फलंदाज क्षेत्ररक्षण मात्र एकाच साईडला पाहायला मिळेल या शंकाळाय्या. इथे चांगला फटका केसायचा होता. डायरेक्ट हिट नाही, संपर्क अजिबात नाही झाला. कदाचित डायरेक्ट हिट लागले असते तर इथे मैदान सोडावं लागलं असतं पुन्हा एकदा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते खरं तर. मारीला ह्या ना आता त्या कुछ साडाला टोकायला. यावेळेस सुरेख बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय खरं तर मित्रांनो. अगदी विचार केला तर व्हाईट बॉल आलाय. धावा फलकावरती 21 धावा, 77चं टार्गेट. मोठं टार्गेट पाहायला मिळतोय. पुढे लेन्सचा बॉल नाही ना. बॉलर देखून ऐकून नाही अडावतात. आज स्नेह गड्याल तर तुम्ही फुल बॉल दिलं तो काय ठेल का? गडी देखा केवढा मोठा आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते इथे. चांगला फटका पाहायला मिळतोय. राकेश स्ट्राईक एंड वरती. खरं तर आतापर्यंत त्याच्या बॅट्स मध्ये 4 षटकार आलेत. खरं तर आता लांबाचीवाडी क्रिकेट संघाला देखील विचार पाडण्यास भाग केलाय. कारण ही विकेट कशा प्रकारे मिळली जाईल त्याच्यावरती मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो डाय्या टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी कमी पाहायला मिळाली आणि टिरस्काच्या हातामध्ये टिप्पर नाही. काय झाला MS धोनीचा ऊस न मोजी आणला का काय झाला ते कमी मठ आला का? चापास नालात. ओ यावेळेस देखील बिग हिट. ही विकेट लांबाचीवाडी क्रिकेट संघाला घ्यावी लागेल, नाहीतर खरं तर राकेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळत्या. थोड्या झार नको. आता लांबावाडी वाल्याला ही राकेशची विकेट पे काय सांगायचं आहे. 5 दू वारायला असं ना गड्या ना बाबा. ए तिकडे आलिंडर जास्तीच राहा का? 7-8 जण राहा तिकडच. काय सांगायचं गडी बेकार आणि तो 33 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 33 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओ यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर जो पिच आपण आखलाय त्या पिचवर टप्पा पडला. यात शंका नाही. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं इथे पुन्हा. जर डायरेक्ट बाहेर गेला बॉल तर नो असेल, यात शंका नाही. 34 धाबा
ओ यावेळेस प्रॉफिट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला तिथे आणि इथे आता स्ट्राईक रोटीत पाहायला मिळत्या. पुन्हा एकदा डावखुराचा फलंदाज किरणला पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती. षटक संपले काय क्षपासावी इथे वर संपले आणि खरं तर पुन्हा एकदा राकेश डावाचं वादळ स्ट्राईक एंड वरती पाहायला 12 बॉल आणि 42 ची गरज. 12 बॉल मध्ये बनवायच्यात 42 होतील. राकेशची विकेट जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा होतील या मैदानावरती. स्टॅक वरती पाहायला मिळतो. युवराज गोलंदाज खरं तर आपण पाहतोय गोलंदाज बारक वरती 42 टार्गेट झुडी बडवायच्या 42 धावा 12 बॉल मध्ये. इथून पुढे 12 बॉल आणि 42 धावा. प्रत्येक 6 बॉल मध्ये 21 धावा बनवाव्या लागतील इथून पुढे मॅच मध्ये. ही विकेट मोठी पाहायला मिळेल का. खरं तर जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये बडवायच्यात 42 धावा. इथे अजून एक षटकार. सुरुवात चांगली पाहायला मिळते तिसऱ्या ओव्हर मध्ये. राकेशच्या बॅट्स मधनं भरपूर मोठाले पटके पाहायला मिळतात. नाही पण काय सांगते राख्यांना ते ऑलिंडरच्या तोंडाला पार फेस आणायला आहे. त्यानं पाणी बी नेऊन द्या रे बाबू. केवढा माणूस बॉल आणेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर आतापर्यंत 6 षटकार त्याच्या बॅट्स मधनं पाहायला मिळालेत आणि एक धाव पळून काढल्या. 37 धावा 11 बॉल मध्ये 37 धावेवरती नाबाद खेळतोय. ओहो नाही आता जाऊच नका हे बॉलाच्या मग या. जेला पार तिकडे खांडी लगून का जेला आणून का नाही. ऑलिंडर या तुम्ही. चला दुसरा बॉल द्या बाबा. न कुलीच पोरा पण तेवढे डोक्यातून बॉल गवसून आणला का काय सांगायचं आहे. 47 धावा 2 बॉल मध्ये 2 षटकार पाहायला मिळालेत आतापर्यंत. अगदी विचार केला तर ही विकेट राकेश नावाचं वादळ बैताराच्या आतमध्ये. 12 बॉल आणि 43 धाव्यांची पारी पाहायला मिळते आतापर्यंत. अगदी विचार केला तर आता मात्र लांबाचवाडी क्रिकेट संघाला देखील विचार पाडण्यास भाग केले. 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. बघा चांगले जाळं सजवलंय तिथे. चांगलं जाळं सजवलंय. खरं तर एका खेळाडूसाठी हे जाळं टिपलंय. ही विकेट जर भिडवली ना तर मॅच बनेल इथे. आणि यावेळेस देखील अजून एक मोठा पटका आणि नो बॉल पंचाने सांगितलाय. म्हणजे या बॉल वरती बोनस भेटलाय की काय सामरी क्रिकेट संघाला. 6+1 म्हणजे 7 धावा आणि बॉल देखील फ्री हिट असेल. येणारा बॉल फ्री हिट असेल.
डीजे वाल्या काय नाही भूताना नाही बॅट म्हणलं भूताना पचाडलाय का काय झालाय. जबरदस्त मॅच खरं तर अजुडिया 1 धावेंची गरज आहे आपल्या वैयक्तिक 50 धावा बनण्यासाठी. राकेशच्या 49 धावेवरती नाबाद पारी खेळतोय आणि 3 बॉलवरती 3 षटकार पाहायला मिळालेत. हॅट्रिक षटकार पाहायला मिळाले तिथे. आता काय झालं त्याला स्पीडअप ठेवा स्पीडअप ठेवा. अगदी विचार केला तर एक बॉलवर 49 मिनिटं पाहायला मिळत आहेत. इथे वाईट बॉल पाहायला मिळतो. खरं तर पूर्णपणे लांबाचवाडी क्रिकेट संघाने जाळं चांगलं विणलंय. कदाचित ही विकेट आपल्याला कशी मिळेल त्या प्रयत्नावरती मात्र पूर्णपणे टीम अवलंबून आहे. परंतु गोलंदाजाला देखील येणारा बॉल फ्रीट असेल पुन्हा एकदा. परंतु व्हाईट गेला एक बॉल. फ्रीट बॉल आहे इथे कॅच आउट नसेल आणि नाही बघा फ्रीट बॉल होता म्हणून ही कॅच बरोबर चांगली पकडली होती तिथे. परंतु अगदी विचार केला तर कदाचित हा बॉल फ्रीट नसता तर ही मोठी विकेट मिळाली असती. 55 धावा धाव फलकावरती. अजुडी 22 बनवायच्या आहेत. 9 बॉल आणि 22 धावा. बघा ही मॅच होती कुठे आणि येऊन टेपले कुठे. आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल बघा अक्षरशः गोलंदाजावरती देखील प्रेशर पाहायला मिळतोय. कारण फलंदाजाच्या बॅट वरती जर रडार बॉल आला ना तर नक्कीच षटकार पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकच धाव पडून काढले या फलंदाजाने. जबरदस्त बॅटिंग. अजून 49 धावा वैयक्तिक स्वतःच्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस अजून एक मोठा फटका. फलंदाज आपली बॅट वरती करायचे. खरं तर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक 53 धावा पाहायला मिळतात. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे. अक्षरशः विचार केला तर बॉल आपण पाहू शकाल 15 बॉल मानिया धावा धाव फलकावरती स्वतःच्या वैयक्तिक 55 धावा. 9 षटकार पाहायला मिळालेत. यस नक्कीच खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. या धावा जर बनवल्या तर हाय स्कोर चेस केला म्हणेन मी. काय बॅटिंगला जेव्हा पाहायला मिळत्या. अगदी विचार केला तर सिद्धार्थ 10-10च्या धावा म्हटलं तरी हरकत नाहीये. पण तू या दोन्ही टीमांच्या होत्या. आता काय सांगायचं तेवढाही डेंजर गडी होते. सामरेचंही बेकार नाही लांबावाडचं बेकार गडी. काय सांग सामरेचा योकूच आहे पण सगळ्याला काम फोडीला आहे. याय बॉल गाली ना तर स्टेजवरला सांगता जेला होतो बघा कोण बारीक काम बा. जबरदस्त बॅटिंग लाईन पाहायला मिळते. खरं तर अक्षरशः मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये आतापर्यंत षटकार आलेत 5 षटकार आलेत. 5 षटकार आलेत आतापर्यंत. जबरदस्त बॅटिंग लाईन पाहायला मिळते. खरं तर मित्रांनो मजा देखील डोळ्यावरती स्वतः येतो आहे. विश्वास बसत नाहीये. कारण विचार केला तर ही बॅटिंग खरं तर अक्षरशः राकेशने अक्षरशः धुवून काढलाय गोलंदाजांना. हे मॅच जिंकाय नाही ते देवळा जेव्हा वय 7-8 मजबूत वाढा काही काय सांगायचं आहे. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो. खरंच जर ही बॅटिंग आवडल्या ना तर एकदा टाळ्या वाहून जाऊ द्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाल्या. जोडी बडवायच्या 9 धावा बडवायच्या आहेत. म्हणजे 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. अजुडी या ओव्हर मधील 1 शिल्लक असेल. 1 बॉल शिल्लक असेल. 9 धावा धाव फलकावरती अजुडी बडवायच्या आहेत.
नाही डॉट बॉल डॉट बॉल. बॉलर इकडून धाई धाई जाईना तिकडे सांगता झेला. ते खेळताना त्यांची काळजा मटाली होता इकडे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नाही आतापर्यंत जर विचार केला तर. अक्षरशः मित्रांनो या फलंदाजाने अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाला धुवून काढलाय. काय गोलंदाजी कशी करायची ते समजत नाही. परंतु अजूनही विकेट जर या बॉलवरती मिळवली तर मॅच बनेल त्या. आणि ते पाहायला गेलं तर अजून एक येतोय सीमा पार वन बाउन्स चौकार. आणि इथे मात्र षटक क्रमांक संपले तिसरा. आणि आता इथून पुढे जरा अक्षरशः राखेचा विचार केला तर आता नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. त्याच फलंदाजाला जर थांबवला तर मॅच बनेल त्या. अजूनही बनवायचे आहेत अजूनही बनवायचे आहेत 5 धाबा. नाही ना 18 बॉलात एवढा रन काढायचा काय कमाल केली बाबा तुम्ही. तर नक्कीच इथून पुढे जर विचार केला तर राकेश ना हे मॅच जिंकवली तर जयराम भवारी यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सांबारी गावचा हे व्यक्ती खरं तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल या मॅच जिंकवली तर. अजून या 5 धाब्यांची गरज. 6 बॉल 5 धाबा इथून पुढे जरा खरं तर मित्रांनो आपण पाहू शकाल इथून पुढे जर या फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती थांबवला तर मॅच बनेल इथे लांबाचवाडी क्रिकेट संघाला देखील. कारण विचार केला तर सांबारी टीमचं नाव गावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला तर मिळतंय. परंतु आता ते नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहे. अगदी विचार केला तर ट्रिपिंग देखील पाहायला क्लोज मिळते. इथून पुढे एक टनर गोलंदाज पाहायला मिळेल यात शंका नाही. मॅच बनेल 5 धाब्यांची गरज 6 बॉल मध्ये. चला स्पीडअप करा. दोन्ही टीम थोडंसं उशीर करतायत. आणि हे मॅच संपल्यानंतर 15 मिनिटं ब्रेक असेल. लक्ष असू द्या सर्व संघांना. हे मॅच संपल्यानंतर थोडंसं ब्रेक असेल 15 मिनिटांसाठी. आणि येस तोपर्यंत आपण टॉस देखील करणार आहोत. नेक्स्ट मॅच बोरडपाडा टीमचा संघनायक आणि कुऱ्हाडपाडा टीमचा संघनायक टॉस करण्यासाठी लगेच या. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज ट्रॅक वरती या. इथे पुढे नाहीसा बॉल होता परंतु या बॉलवरती धाव घेतली जाईल फक्त एकच. कारण त्याला ठाऊक आहे ऋतिकला ठाऊक आहे मी जर राहिलो तर एकाच बॉलमध्ये ही मॅच फिनिश करेन. अक्षरशः मित्रांनो जणू काय असं वाटत होतं की सांबरी क्रिकेट संघाला या धावाचेच होतील की नाही परंतु त्याच्या जवळ आल्यात. सांबारी क्रिकेट संघ आपण पाहतो घ्या. खरं तर भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. अजूनही मॅच संपली नाही. आणि इथून जर पाहायला गेला तर 77 धाव्यांचं टार्गेट चेस केला ते देखील खरं तर मित्रांनो 20 बॉल मध्ये त्या धावा